अत्यंत धक्कादायक बातमी आहे आणि काय आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे की आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटलेला आहे. आणि आता ह्याची पुढची तारीख पण त्यांनी आता काय फेरपरीक्षा कधी घेणार ह्याची सुद्धा अजून त्यांनी काही तारीख जाहीर केलेली नाही. काल त्यांच्या ह्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी एक जाहीर प्रकटन दिलेले आहे, ते मी तुमच्यासाठी इथं घेऊन आले. पहा तर काय होय हे प्रकटन. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दिनांक 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. नीट 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या होत्या. तथापि आज दिनांक 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता दिनांक 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी या परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता म्हणजेच TET परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. तर अशा प्रकारचे हे जाहीर प्रकट देण्यात आलेले आहे. पहा आता म्हणजे राज्यात जे 6,34,000 शिक्षक किंवा भावी शिक्षक जे रविवारी TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा देणार होते, या परीक्षेचे सर्व पेपर त्या सर्व केंद्रावर वितरित पण झाले होते. मात्र पोलिसांनी पेपर फुटल्याचे उघड केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रविवारची ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असं ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता पुढे परीक्षा कधी होईल हे ह्या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होणार आहे. तर तुम्ही कोणत्याही ॲपवर विश्वास न ठेवता काय करा की वेबसाईटला जाऊन चेक करत राहा परीक्षा कधी होणार आहे. मीही तुम्हाला अपडेट देतच राहणार आहे. तर पहा आता एक्झाम पेपर तर लीक झालेलाच आहे, त्यामुळे सर्वांना म्हणजे ज्यांचा पूर्णपणे अभ्यास झाला होता त्यांना तर राग येणे साहजिकच आहे, कारण पूर्णपणे आता गेले 6 महिने विद्यार्थी तयारी करत आहेत TETची आणि आता उद्या पेपर आहे आणि आज पेपर फुटला म्हणजे खूप टेन्शन येतं. आता पण हे घडलेलं आहे, आता काय करणार. आता आपण काय करू शकतो, पुन्हा आपला अभ्यास ज्या ठिकाणी आपण स्टॉप केला होता तिथून पुढे सुरू करायचा आहे आणि काय करायचं आहे की सराव प्रश्नपत्रिका फक्त सोडवा. ह्याच्यातून तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ठेवून आपली मानसिकता बिघडून न देता ह्याच्यातून आपल्याला पार पडायचं आहे. पहा ही खूप म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की पेपर फुटलेला आहे, तरी पण आता हे आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि पुढच्या तयारीला आपल्या लागलं पाहिजे. थँक्यू.